रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात सुरेल संध्याकाळ। सुदेश भोसले व साधना सरगम यांच्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध। रामटेकचे आमदार व राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या विशेष पुढाकाराने नेहरू मैदानावर आयोजित रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी संगीत प्रेमींसाठी अविस्मरणीय अशी सुरेल संध्याकाळ अनुभवता आली। हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर गाणी सादर करत ज्येष्ठ गायक सुदेश भोसले व सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम यांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवलं। कार्यक्रमाची सुरुवात होताच जुन्या व नव्या काळातील लोकप्रिय गीतांनी वातावरण भारावून गेले। सुदेश भोसले यांनी आपल्या दमदार आवाजात गाजलेल्या हिंदी गीतांना नवे रंग दिले, तर साधना सरगम यांनी आपल्या मधुर आणि भावस्पर्शी गायनाने रसिकांची मने जिंकली। एकापेक्षा एक सरस सादरीकरणामुळे संपूर्ण प्रेक्षकगृह जल्लोषात न्हावून निघालं। अनेक रसिक गाण्यांच्या तालावर नृत्यात रममाण झाले होते। या संगीतमय मैफिलीने श्रोत्यांना जुन्या हिंदी गीतांच्या सुवर्ण काळात अलगद घेऊन जाण्याचं काम केलं। प्रत्येक गाण्यासोबत टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद मिळत होती। रामटेककर रसिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला, त्यामुळे महोत्सवाची रंगत अधिकच वाढली। पर्यटन, संस्कृती आणि कला यांचा सुंदर संगम साधणारा हा महोत्सव रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरला। अशा दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या अप्रतिम, अविस्मरणीय आणि सुरेल कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याचा आनंद सर्व उपस्थितांनी व्यक्त केला। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी राहुल कडू।